नमस्कार बंधूंनो, मी शेळके वकील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोजण्या कोणत्या प्रकारच्या असतात, आपली शेताची जर मोजणी करायची असेल ते किती प्रकारचे असते आणि त्याचा कालावधी किती असतो आणि किती दिवसामध्ये ते आपल्याला आपलं क्षेत्र मोजून देतात. तुम्ही जर भूमी अभिलेख यांच्याकडे रजिस्टर अर्ज केलेला असेल तर साधारण तुम्हाला सांगतो मोजणीचे प्रकार हे 4 असतात. पहिला प्रकार बघूया, अति तातडीची मोजणी, एकदम घाई गडबडीची जी मोजणी म्हणलं जातं आपलं मराठी भाषेत, ती मोजणी तुम्हाला 10 दिवसामध्ये मिळू शकते. अतिशय गडबड असेल तर 10 दिवसामध्ये तुम्हाला मोजणी मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला शुल्क भरावं लागतात. त्यानंतर अति तातडी म्हणून, म्हणजे पहिल्यापेक्षा कमी गरज आहे पण गरजेचं आहे अशी जर मोजणी असेल तर त्याला 2 महिने कालावधी असतो. त्यानंतर तिसरी मोजणी जी आहे ती तातडीची मोजणी, म्हणजे पहिल्यापेक्षा गडबड नाही ती दुसरी, दुसऱ्यापेक्षा जी गडबड नाही ती तिसरी म्हणायची मराठीत. तर ही तातडीची मोजणी, तिला 3 महिने कालावधी लागत असतो. आणि साधी मोजणी रेग्युलर तुम्ही मोजली आहे तिकडे अर्ज जेव्हा येईल तेव्हा मोजायचं, किंवा होबं पीक असतं काढल्यानंतर मग मोजणी करायची, अशा पद्धतीची जी साधी मोजणी असते ती साधारण त्याला कालावधी 6 महिने लागत असतो. अशा पद्धतीने हे मोजणीचे प्रकार आहेत. म्हणजे अति तातडीची मोजणी 10 दिवस, अति तातडीची मोजणी 2 महिने, तातडीची मोजणी असेल तिला 3 महिने आणि साधी मोजणी असेल त्याला 6 महिन्याचा कालावधी दोन लागत असतो. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि असं जाता जाता आपण कायदा शिकण्यात जी मजा आहे तर इतर कशात नाही. त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब ही नम्र विनंती.